नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवारांची परळीत मोठी राजकीय खेळी. पंकजा मुंडेनंतर शरद पवारांचे टार्गेट धनंजय मुंडे. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर शरद पवारांकडे ना पक्ष, ना चिन्ह, ना सत्ता. तरी आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दमदार कामगिरी केली आणि लोकसभेत मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी संपूर्ण राज्यभरात दौरे सुरू आहेत. आणि शरद पवारांनी माढ्यात ऐन लोकसभा निवडणुकापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेत त्यांना निवडून आणलं होतं. आणि हाच पॅटर्न शरद पवारांनी आता विधानसभेसाठी कोल्हापूरच्या कागलमध्ये अंमलात आणला आहे. काही दिवसापूर्वी शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना आपल्या पक्षात घेत कागलचा उमेदवार निश्चित केला. आणि त्यानंतर आता लगेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून परळीत मोठा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि या अगोदरच शरद पवार यांनी बबन गीते यांना परळीतून विधानसभेसाठी ताकद दिली होती. मात्र एका मोठ्या गुन्ह्याच्या प्रकरणात बबन गीते हे तुरुंगात गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडून नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाई देशमुख यांनी शरद पवारांची ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यामुळे बबन गीते हे खून प्रकरणामुळे अडचणीत आल्याने शरद पवार यांच्याकडून काँग्रेसच्या राजेसाई देशमुख यांना परळीतून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं. आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील मराठा विरुद्ध ओबीसी वाद पाहायला मिळाला होता. आणि याच वादाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे बीडचे खासदारही झाले होते. त्यामुळे आता राजेसाई देशमुख यांच्या रूपाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील मराठा चेहरा मैदानात उतरवण्याचा निर्णय शरद पवार यांच्याकडून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांकडून पुन्हा मोठी राजकीय खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं, परळीत शरद पवारांनी टाकलेला डाव यशस्वी ठरेल की नाही आणि मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना घरी बसण्याची वेळ येईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या रैया महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.